शेगावमध्ये वेद परिवाराचे तिसरे संमेलन उत्साहात पार पडले. मुलांना अधिक वेगाने आणि प्रभावीपणे शिकवण्याच्या उद्देशाने गुरुवारी हॉटेल गजानन इन शेगाव येथे वेद परिवार भारतच्या वतीने विशेष संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन शिक्षण क्षेत्रातील नवीन कल्पना आणि पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार केला. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून माजी प्रधान सचिव शिक्षण तथा महासंचालक नंदकुमार यांनी आपल्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात नवीन उमेदीने काम करण्याची प्रेरणा दिली. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी जिल्हा परिषद शिक्षकांचे विशेष कौतुक केले. यावेळी विक्रमगडचे शिक्षक बाबू मोरे, शिक्षण तज्ज्ञ निलेश निमकर, वाबळेवाडीचे प्रणेते दत्तात्रेय वारे गुरुजी, शिक्षण तज्ज्ञ संदीप वाकचौरे, प्राचार्य संतोष बोथे, अक्षय कुमार, अनुप यादव यांनी उपस्थितांना प्रेरणा दिली. या संमेलनात महाराष्ट्रातून विविध शिक्षणप्रेमी शिक्षक, पालक, अधिकारी यांनी भाग घेतला आणि कार्यशाळा, चर्चा आणि व्यावहारिक मार्गदर्शनाद्वारे शिक्षणाचा दर्जा सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. या उपक्रमामुळे मुलांच्या शिक्षणाचा दर्जा अधिक प्रभावीपणे वाढविण्याची आशा व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील या अभूतपूर्व प्रयत्नांमुळे जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण बदलाची शैक्षणिक स्तरावर लवकरच सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती प्राचार्य डॉक्टर जगराम भटकर, डाएट बुलढाणा, प्राचार्य डॉक्टर भगीरथ गिरी, डाएट लातूर, विठ्ठल भुसारे, शिक्षणाधिकारी प्राथमिक वाशिम, संजय ससाणे, शिक्षणाधिकारी योजना परभणी, वैशाली ठग, शिक्षणाधिकारी योजना बुलढाणा, प्रवीण काळम पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी, श्रीकांतदादा पाटील, शरद शिंदे, अध्यक्ष सरस्वती कॉलेज शेगाव यांची विशेष उपस्थिती होती. या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते विविध शिक्षण उपयोगी पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. संमेलनाचे प्रास्ताविक रोहिणी विद्यासागर यांनी केले तर संचालन जितेंद्र राठी व योगिता सोनवणे यांनी केले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी निलेश घुगे यांच्या नेतृत्वात बसेश्वर कल्याण कस्तुरे, विश्वंभर अळणे, ललित उदापुरे, सुपडा माठे, नितीन टाक, सखाराम वाघुंडे, कैलास सुलताने यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. संमेलनाला महाराष्ट्रातून विविध शिक्षणप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.